दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये दोन सुपरस्टार्सनी यशस्वी राजकीय वाटचाल करत मोठ्या पदांवर ते विराजमान झाले आहेत. एक म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये उपमुख्यमंत्री पवन कल्याण आणि दुसरे म्हणजे तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय. पवन कल्याण यांनी आंध्र प्रदेशमध्ये राजकारणात प्रवेश करून मोठं यश मिळवलं आणि उपमुख्यमंत्री झाले. तर तमिळनाडूत विजय यांनी सर्वांना आश्चर्याचा धक्का देत सर्वाधिक जागा जिंकत मुख्यमंत्री पदावर ते विराजमान झाले. यानंतर आता या दोनही सुपरस्टारच्या चाहत्यांमध्ये मुख्यमंत्री पदावरून चर्चा सुरू झाल्याचं म्हटलंय. यावर पवन कल्याण यांनी स्पष्ट प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे. खरं तर थलपती विजय यांच्या तमिळनाडू व्यतिरिक्त कळगम म्हणजेच टीव्हीके पक्षानं तमिळनाडू विधानसभा निवडणुकीत 108 जागा जिंकत सगळ्यात मोठा पक्ष म्हणून उदयाला आला. इतकंच नाही तर या नवीन पक्षानं स्थापनेनंतर फक्त 2.5 वर्षातच सत्ता मिळवली. तमिळनाडूच्या शेजारील राज्य आंध्र प्रदेशात सुपरस्टार पवन कल्याण यांनी एक राजकीय पक्ष स्थापन करून सक्रियपणे नेतृत्व केलं. पवन कल्याण सध्या आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आहेत. परिणामी आता विजय आणि पवन कल्याण यांची तुलना केली जाते. जनसेना पक्षाचे प्रमुख आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी मुख्यमंत्री झालेल्या थलपती विजय यांच्याशी तुलना होणाऱ्या सोशल मीडियावरील कमेंट्सना प्रत्युत्तर दिले. तमिळनाडूमधील राजकीय परिस्थिती आणि वातावरण हे आंध्र प्रदेशपेक्षा वेगळं आहे. जेव्हा इतर पक्षांनी सर्वांनी साथ सोडली तेव्हा एकट्यानं पक्षाला पुढे नेण्याची जबाबदारी स्वीकारली. जनसेना हा डाव्या किंवा उजव्या विचारसरणीचा पक्ष नाही, उलट विविध राजकीय पक्षांमधील सकारात्मक घटक आणि विचारधारा एकत्र करून या पक्षाची स्थापना केली. मंगलगिरी इथल्या एका कन्व्हेन्शन सेंटरमध्ये जनसेना पक्षानं आयोजित केलेल्या एका छोट्या सभेत पवन कल्याण यांनी हे विचार व्यक्त केले. पक्ष बळकट करणं, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मित्र पक्षांसोबत समन्वय यांसारख्या महत्वाच्या मुद्द्यांवरही चर्चा केली. तर विजय याच्याशी तुलना करू नका. 2008 पासून राजकीय पक्ष कसा चालवायचा याचं बारकाईनं तो नियोजन करतोय. जनसेनेबाबतची संकल्पना अनेक वर्षांपासून मनात रुजलेली होती. केवळ मुख्यमंत्री होण्याच्या किंवा राजकीय पदासोबत मिळणाऱ्या विशेषाधिकारांना उपभोग घेण्याच्या एकमेव उद्देशानं पक्षाची स्थापना केलेली नाही. ज्या इतर राज्यांमध्ये जनसेनेनं प्रचार केला तिथं राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच तिथं एनडीएचे उमेदवार विजयी झाले, असं पवन कल्याण यांनी म्हटलं. खरं तर दक्षिण भारतात अभिनेत्यांचा राजकारणातला दबदबा नवा नाहीये. MG रामचंद्रन, NTR, त्यानंतर जयललिता यांसारख्या अनेक सुपरस्टार्सनी आपल्या अभिनयानं लोकांची मनं जिंकली आणि नंतर मुख्यमंत्री पदापर्यंत मजल मारली. त्यांचा करिश्मा इतका मोठा होता की प्रेक्षक त्यांना पडद्यावर जसे पुजायचे तसंच प्रत्यक्षातही त्यांना देव मानून त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवायचे. आजही रजनीकांत आणि कमल हसन यांसारख्या दिग्गजांनी राजकारणात आपलं नशीब आजमावलं. रजनीकांत यांनी अनेकदा राजकारणात येण्याचे संकेत दिले, पण शेवटी त्यांनी माघार घेतली. कमल हसन यांनी त्यांचा मक्कल निधी मय्यम हा पक्ष स्थापन केला, पण त्यांना म्हणावं तसं यश मिळालं नाही. या पार्श्वभूमीवर थलपती विजय यांचं मुख्यमंत्री बनणं हे अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का आहे, पण त्यांच्या चाहत्यांसाठी मात्र हा एक ऐतिहासिक क्षण आहे. पवन कल्याण यांनी थलपती विजय यांच्या यशाचं कौतुक केलं असलं तरी त्यांच्या तुलनेला नकार दिलाय. यावरून हेच स्पष्ट होतंय की दक्षिण भारतीय राजकारण हे नेहमीच अनपेक्षित आणि नाट्यमय घडामोडींसाठी ओळखलं जातं. तर तुम्हाला काय वाटतं? दक्षिण भारतातील राजकारणातील हे सुपरस्टार्स त्यांचं हे वाढतं प्रस्थ योग्य आहे का? पवन कल्याण यांनी थलपती विजय यांच्याशी तुलना न करण्याचं आवाहन का केलं असेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.